हाय हॅलो. तर चला आज बनवूया आपण नदीवरनं पकडून आणलेली छोटी मच्छी. तर ही मच्छी आम्ही नदीवरनं पकडून आणलेली आहे आणि ही सेम पापलेटसारखी दिसते. या मच्छीला काय बोलतात ते नाव पण मला माहीत नाही आहे. आणि अशा प्रकारे हे आम्ही नदीवरनं पकडून आणलेले आहे. तर चला आज आपण बनवूया तव्यावरती झटपट अशी सुक्की मच्छी. तर मी गॅस ऑन केलेला आहे आणि तवा पण तापत ठेवलेला आहे. आता तव्यावरती तेल घालून घेऊया. चपाती आणि भाकरीसोबत खूप छान लागते. तेल घालून घेतलं आहे आता. तर आता आपण त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालणार आहोत. तेल कडकडीत तापवायचं आहे. 2 मोठे उभे कांदे चिरून घेतलेले आहेत. आता मी ते तेलामध्ये खूप छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतणार आहे. ही मच्छी खूप छान लागते. तुम्ही पण नक्की बनवून बघा. तर अशा प्रकारे कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. थोड्या वेळाने कांदा हलवून कांदा करपू नाही द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला कांदा परतत आलेला आहे. तोपर्यंत टॅमॅटो पण आपण चिरून घेऊया. तर आता आपला कांदा परतून झालेला आहे. त्यामध्ये आता आपण घालूया 2 उभे चिरलेले टॅमॅटो. तर आता कांदा खूप छान परतलेला आहे. टॅमॅटो पण आपले घातलेले आहे. टॅमॅटो पण उभे चिरायचे आहेत. असे चिरल्यामुळे मच्छी खूप छान लागते. टॅमॅटो जास्त शिजवायचा नाही, थोडासा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि कांद्यामध्ये. तर आता आपण त्यात मसाले घालून घेऊया. मसाल्यांमध्ये आता आपण घेतलेला आहे हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, मटण मसाला आणि घरचं लाल तिखट. आता हे सर्व मसाले आपण फ्राय करून घेऊया. ही मच्छी खूप अगदी 5 मिनिटामध्ये शिजून तयार होते. मसाला आपला आता व्यवस्थित परतत आलेला आहे. कांदा आणि टॅमॅटोने तेल सोडलेलं आहे साईडनी. तर आता आपण त्यामध्ये मच्छी घालून घेऊया. तर ही बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि आता आपण ही मच्छी छानपैकी परतून घेऊया कांदा आणि टॅमॅटो मसाल्यामध्ये. या मच्छीमध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. फक्त 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ घ्यायची आहे की लगेच शिजते. तर आपली मच्छी आता परतत आलेली आहे. व्यवस्थित मीठ मसाला लागला पाहिजे सर्व मच्छीला. सर्व मिक्स करून झालेले आहे. तर आता आपण त्यावरती झाकण ठेवूया. आणि 2 मिनिटं वाफ घेऊया. जास्त वेळ नाही ठेवायचा, नाहीतर मच्छी जास्त शिजेल. अधूनमधून चेक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली मच्छी तयार आहे खाण्यासाठी. हे बघा, एकाच वाफेमध्ये तयार होते ही मच्छी. तर तुम्ही पण नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, कमेंट करा. चला बाय.